श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन या स्वामी कुमार मठ स्थापित समर्थाचा स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जन्नी काकूबाई नामे करुणी तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण ते लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सूत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगून यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली. पंचाक्षरी आणून त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकरी जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलते ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व ऐकून या देव मामलेदार हंसून देती उत्तर त्यासी पिशाच लागले थोर माझे दूर नोहीचे. असे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जन्य अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सूत मुंबई माझे वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी जाळले. मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देती स्वामी सुता परीत यांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केलेसी. कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईशी. त्यांनी ऐकले वर्तमान पाहुनी स्वामी सुता प्रति आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लावली स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजने समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांचे आज्ञा केले नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आली समर्थासी पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेले खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येतांची दर्शना त्यासी समर्थ करीत आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्यांप्रती मनातील खून सांगती ऐकून जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदी. स्वामी दर्शन घेतल्याविना तोन सेवी उदकान्न ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिलात. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन ते करून अरसे भरले पूर्ण. ऐकिले आतून राणीने सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थून या आणावे. पाहून या समर्थाचे उल्हास सुताचे मानसी धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहून आनंदले समर्थ म्हणे कर फिरविला मुखावरून हस्ती धरून उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी पर समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधून समर्थ सांगती तयाकानी आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहे त्यासी. स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामीसी. ऐसे न करावे काही मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयासी म्हणती आम्ही तव हृदयी वास करून इच्छाई चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. स्वामी वचने दुःखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जन्नी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्थाते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सनिध्य आणावे. परिसुत्या सांगा ते आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्र दिन सलत असे.
मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन. तथापि स्वामी सुत पायी अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देह क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नाही सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता. जो समजला स्वामी सुता परी तो ना आला अक्कलकोटा. जीवित परवा न केले आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी. बैसले स्नान करुणी परिगंधन लावती. भोजनाते न उठती. धरणीवर अंग टाकीती. कोणासंगे न बोलती. रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सूतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकून करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवला. ही परतून आल्या पाही. बोलल्या काय समर्था ते. सूत आपुला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होई कैसे. समर्थ बोलले तेसी उल्लगिले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढून बळेची मगनेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवोधती दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समद भाविक भक्त परिसत सप्तदशोध्याय गोडा. श्री भगवचरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभभवस्तु.